नमस्कार. तर आज आपण इथे अतिशय पौष्टिक अशी सुखडी बनवणार आहोत. याला आहे ना काही लोक गुळपट्टी किंवा गव्हाच्या पिठाची बर्फीसुद्धा म्हणतात आणि ह्याच्यात आहे ना आपण साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहोत. त्याच्यामुळे ही पूर्णपणे गुळापासून बनवली आहे, त्यामुळे भरपूर अशी पौष्टिक आहे. आता शाळा सुरू झाली आहे तर लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये काही ना काही गोड पदार्थ लागतोच रोजच्याला आणि आपल्यालासुद्धा जेवण झाल्यानंतर थोडं तरी गोड लागतंच खायला. आणि ही बघा गव्हाच्या पिठापासून बनवली आहे तरीसुद्धा दाणेदार आणि मऊ अशी झालेली आहे आणि ही एकदा बनवली ना तुम्ही तरी महिनाभर खराब होत नाहीत. तर चला आपण पटापट बनवायला सुरुवात करूया. इथे मी पाऊण वाटी एवढं तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घातलं. आता तुपाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा पीठ जे आहे ना तुपामध्ये छान असं माखून घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये आहे ना मी इथं अर्धी वाटी बेसन पीठ घातलं आहे. बेसन पिठाने काय होतं, मस्त असा सुगंध येतो आणि खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या सुकडीला. आता हे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आपल्याला कंटिन्यू असं चमच्याने हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागतो पण हा पूर्ण ह्याचा रंग बदलेपर्यंत आणि छान असा घमघमाट सुगंध सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, मला हा भाजण्यासाठी इथे टोटल वेळ आहे ना मी 15 मिनटं ह्याला असं भाजून घेतलं. आणखीसुद्धा भाजणार आहे. ह्या पिठामधून आहे ना आता थोडं थोडं तूप रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे. एकदम छान असं पीठ पूर्ण तुपाने माखल्या गेलं आहे आणि ह्याला मस्त असा गोल्डन ब्राऊन रंगसुद्धा आला आहे. आता इथे काय करायचं आहे, आपल्याला अर्धी वाटी भरून आहे ना मी इथं साय घेतली आहे. पूर्ण 1 लिटर दुधाची साय होती आणि त्यामध्ये थोडंसं असं गाढं दूधसुद्धा होतं. म्हणजे हे साई भरलेलं दूध आपल्याला अर्धी वाटी ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आणि त्यानंतर बघा ह्या दुधामध्ये पूर्ण हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, दूध आपल्या ह्या कणाला लागलं पाहिजे आणि त्यामुळे हे पीठ आहे ना असं छान फुलून येतं आणि मस्त असं ह्याला आणखी आपल्याला 5 मिनटापर्यंत असंच भाजून घ्यायचं आहे. मी इथे घरचीच मलाई आणि दूध वापरलं आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्कसुद्धा वापरू शकता. त्यानंतर बघा आता हे असंच पूर्ण आपल्याला आणखी थोडं 5-1 मिनटं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे हे पीठ भाजण्यासाठी टोटल वेळ जो आहे ना हा मला 20 मिनटाचा लागला आहे. थोडा वेळ लागतो पण त्याला भाजल्याशिवाय सुगंध येत नाही आणि तो जो फ्लेवर आहे तो येत नाही. त्यानंतर इथे मी 1 चमचा आहे ना इलायची पावडर घातला आहे. इलायची पावडर तर पाहिजेच, त्याच्याशिवाय फ्लेवर येणार नाही. त्यानंतर बघा आता इथे मी पाऊण वाटी एवढा बारीक चिरलेला गूळ घातला आहे. आता गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता, पण एवढं प्रमाण जर तुम्ही घेतलं ना त्यासाठी पाऊण वाटी गूळ हा परफेक्ट आहे. तर आता इथे बघा गॅस चालूच आहे माझा, पण एकदम लो पॉवरवर. म्हणजे तुम्हाला सांगते सुरुवातीपासून जो गॅसचा फ्लेम आहे ना तो लोच होता. आता इथे मी थोडासा गूळ ह्याच्यामध्ये घातल्यानंतर आहे ना गॅस असा लो ठेवला आहे आणि लो गॅसवरती हे पीठ आणि गूळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ह्याच्यामधला जो गूळ आहे ना हा वितळायला पाहिजे फक्त आपल्याला, आणि खूप जास्त वेळ नाही, फक्त आपला हा गूळ वितळेपर्यंत. म्हणजे 3 ते 4 मिनटाचा वेळ लागतो. तेवढ्या वेळामध्ये हा गूळ ह्याच्यामध्ये वितळून जातो, मेल्ट होऊन जातो आणि सगळ्या पिठामध्ये छान असा मिक्स होऊन जातो. आता हा थंड केल्यानंतरसुद्धा म्हणजे गॅसवरून काढल्यावरसुद्धा काही लोक मिक्स करतात, पण त्याला वेळ लागतो. म्हणून मी काय केलं ना लो पॉवरवरतीच हा गूळ याच्यात घालून मिक्स करून घेतला, म्हणजे पटकन मेल्ट होतो. आणि आता आपल्याला अजिबात वाट बघायची नाही. पूर्ण गूळ एकदा का त्या पिठामध्ये मिक्स झाला का बाजूलाच एक तूप लावलेली प्लेट ऑलरेडी रेडी ठेवायची आणि पटकन मिश्रण त्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर बघा चमच्याच्या साह्याने असं सगळं मिश्रण असं प्लेन करून घ्यायचं, असं दाबून दाबून घ्यायचं आणि गरम गरमच हे पीठ आपल्याला आहे ना ह्या तूप लावलेल्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे बघा ह्या मोठ्या चमच्याला राहिलेलं थोडं मिश्रण होतं तर ते मी छोट्या चमच्याने काढून घेतलं आणि ते त्याच्यातसुद्धा मिक्स करून घेतलं. असं दाबून घ्यायचं चमच्याने आणि ह्याला अलगद मिक्स करून घ्यायचं. इथे बघू शकता तूप असं मस्त सुटलेलं आहे त्याला. आता आहे ना ह्याच्यावरती मी इथे बदामाचे काप घातले. ह्याच्याऐवजी तुम्ही काजू किंवा पिस्त्याचेसुद्धा काप घालू शकता किंवा काहीच नाही घातलं ना तरीसुद्धा ही सुकडी खूप छान लागते, खूप पौष्टिकसुद्धा आहे. आणि चमच्याने आणखी हे बदामचे काप असे थोडे दाबून घेतले म्हणजे त्यामध्ये आहे ना फिक्स होऊन जातील. त्यानंतर बघा असं चमच्याने दाबलं की आता आपल्याला काय करायचं आहे ना, ही थोडीशी गरमच आहे. आता आपल्याला लगेच चाकूनी ही सुकडी कट करून घ्यायची आहेत. म्हणजे आपल्याला ज्या आकारामध्ये वड्या पाडायच्या आहे ना त्या आपण गरम गरमच अशा इथे याला कट मारून फक्त ठेवून द्यायचे. पूर्ण कापायची नाही, पण असं अलगद ज्या शेपमध्ये आपण कापणार आहोत ते आपल्याला ओलं असतानाच मिश्रण थोडंसं गरम असतानाच कापून ठेवून द्यायचं. त्यानंतर जवळजवळ 1 तासभर ह्या सुकडी आपल्याला सेट होण्यासाठी ठेवून द्यायची. आता बघू शकता 1 तास झालेला आहे. मी तुम्हाला इथे एक सुकडी काढून दाखवते. इथे बघा अलगदच निघाली आहे ही. बघा पूर्ण प्लेन आणि मस्त असा शेप आला आहे याला.
आता सगळ्याच्या सगळ्या बघा इथे मी काढल्यात आणि इतक्या छान दिसत आहे आणि चवीला तर एवढ्या भारी झाल्या होत्या. म्हणजे मला वाटलं होतं ह्या आमच्याकडे 8 दिवस तरी राहतील, पण 2 दिवसातच पूर्ण सुकड्या खतम झाल्यात. गव्हाच्या पिठापासून जरी आपण ही सुकडी बनवली आहे ना, तरीसुद्धा ही खायला दाणेदार लागते आणि मऊसूत अशी बनते. महिनाभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर त्यानुसार सगळ्या साहित्याचं प्रमाण थोडं थोडं वाढवून घ्या आणि नक्की बनवून बघा. खूप टेस्टी ह्या सुकड्या लागतात. आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काय आवडलं तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा.